कोयनेचं बॅकवॉटर, तिथे जे बॅकवॉटर संपतं तिकडे आपली बोट पार्क केली आहे. मित्र फायनली आता आपण पोचलेलो आहे वासोटा ट्रेकिंगचा जो बेस कॅम्प आहे त्याचं गाव बामणोलीमध्ये आम्ही थांबलेलो आहे सरपंचवाडा या टुरिझमच्या हॉटेलमध्ये, जी यांची कॅम्प साईट पण आहे आणि हॉटेलचे रूम्स देखील आहेत. बट ट्रेकिंगसाठी आलो आणि कॅम्प साईट करणार नाही असं होणार नाही. तर लाईफमधला पहिला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स तो पण कोयना जे बॅकवॉटर आहे त्याच्या लेकच्या साईडला आम्ही आज घेणार आहोत. ह्याचा पूर्ण व्हिडिओ हा आपला संपूर्ण असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पार्ट 1 तुम्हाला आवडलाच असेल. पार्ट 2मध्ये खूप धमाल येणार आहे. वासोटा जंगल ट्रेक असणार आहे आमचा उद्या. आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे आम्ही जो ट्रेक करतो आहे तो ट्रेक वीकडेजमध्ये करतो आहे. विकेंडला इथे खूप गर्दी असते. वीकडेजमध्ये काहीच गर्दी नाही आहे. फक्त कॅम्पिंग साईडवरती आमचीच टीम आहे. तर थोडीफार कॅम्पिंग साईड व्हिजिट करूया. बाकीच्या पुढच्या ज्या कॅम्पिंग साईडच्या डिटेल्स मी तुम्हाला देतो. चला या कॅम्पिंग साईड बघूया आपण. या साईडला बघू शकतात की भैरवनाथ बोट क्लब हे इकडचं मेन बोट क्लब आहे बामणोलीमधलं. इथूनच वासोट्यासाठी बोट सुटतात. ह्या साईडला तुम्ही या पुढे. तर इथे वेगवेगळे त्यांचे पॅकेजेस आहेत आणि रेट फिक्स आहेत, कारण हे पूर्ण रजिस्टर आहे ही ट्रस्ट. तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकता की बोट बुकिंग ऑफिस आहे. आणि वासोट्यासाठी बुकिंग आहे 3,700 रुपये. 1 ते 12 प्रवासी एकात बसू शकतात. आणि मेन थिंग की इकडे 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पावसाळी वातावरणामुळे वासोटा किल्ला बंद असतो, कारण बॅकवॉटरला पाणी खूप येतं. त्यामुळे बोटीने 1.5 तास प्रवास करणं अजिबात शक्य होत नाही. त्यामुळे वासोटा कॅम्पिंगसाठी यायचं असेल तर आफ्टर ऑक्टोबर टू मे हा बेस्ट पिरियड असेल. बेस्ट पिरियड मोस्टली विंटरमध्ये तुम्ही मस्त आनंद घ्या. या माझ्या पुढे. समोरचा जो डोंगर दिसत आहे तो आहे टाकोयाचा डोंगर. तिकडे आता आय थिंक जंगलामध्ये जो वनवा पेटवतात तो वनवा पेटवलेला आहे. त्याच्याच खाली जो त्याचं रिफ्लेक्शन पडत आहे ते आहे बॅकवॉटर कोयनेचं. आता पाणी खूप कमी झालं आहे, कारण ऑलमोस्ट उन्हाळ्याजवळ येतो आहे. मार्च मंथ आहे. नाही तर पाणी जेव्हा पावसाळा होऊन जातं तेव्हा पाणी ह्या काठापर्यंत ऑलमोस्ट येतं. आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पूर्ण जो हा कॅम्पिंग साईड आहे इथपर्यंत पण पाणी येतं. वॉटर पूर्ण फ्लो होता. चला ह्या कॅम्पिंग साईडवर यूज करूया. तर ही अशी कॅम्पिंग साईड आहे. आज वीकडेज असल्यामुळे इकडे गर्दी नाही आहे. नाही तर पूर्ण इकडे टेंट असतात ह्या साईडला. असे त्यांचे होर्डिंग्स आहेत. हॉटेल सरपंचवाडा बामणोलीमधलं मस्त हॉटेल आहे. पॅकेजेसचे वगैरे डिटेल्ससाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या दादाचा. या साईडला असे टेबल्स वगैरे लावले. आता गर्दी नाही म्हणून सेकंड आहे. LED लायटिंग्सने पूर्ण कॅम्पिंग साईड हे केलेली आहे. त्यानंतर कॅम्पफायर वगैरे काय असेल ते इकडे असतं. या साईडला टेंट्स आहेत. आता सध्या आम्ही 7 जण आहे, त्याच्यामुळे 3च टेंट्स हे केलेत अरेंज. ह्या साईडला पूर्ण टेंट्स असतात. आणि ह्या साईडला कॉमन वॉशरूम्स वगैरे सगळं आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण कॅम्प साईड आहे. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली देईल डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांना कॉन्टॅक्ट करा जर वासोट्यासाठी एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर. ओके ठीक आहे, चलो.
गुड मॉर्निंग फ्रॉम डे 2 मामनोली. रात्री आम्ही ह्या टेंटमध्ये झोपलेलो. काय झोप लागली. सकाळी सनराईज बघायचा होता बट कोणालाच जाग आली नाही सनराईज बघायला. मस्त अशी कॅम्पिंग साईड आहे. बॅक साईडला बघू शकतात तुम्ही. हा कोयना बॅकवॉटरचा लेक आहे आणि त्या साईडला ज्या बोटी लागल्या आहेत दिसत असतील त्या बोटीनेच आपण जाणार आहे वासोट्याची सफर करायला. युनिक ट्रेक असणार आहे. 1.5 तासाची जर्नी असणार आहे पूर्ण बोटीने. इकडे रात्री आपण बॉनफायर केलं. मस्त स्पीकर वगैरे लावून डान्स केली. ही अशी पूर्ण त्यांची कॅम्प साईड आहे. रात्री डिटेल्स तुम्हाला दिलेत. इकडे आता सगळे गेलेत अंघोळ वगैरे करायला. मस्त टेंटमध्ये काल रात्री झोप लागली. एकदम थंड वातावरण होतं आणि कॅम्प साईडवर वीकडेज असल्यामुळे कोणीही नव्हतं. त्याच्यामुळे एवढी मजा आली आहे ना रात्री काय विचारू नका. या साईडला पूर्ण असं जबरदस्त व्ह्यू दिसत आहे तुम्हाला. बॅक साईडला आमची गाडी पार्क केली आहे. कोण नाही आहे. पूर्ण मजा येते. आता मी पण अंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो. खूप लेट झाला आहे आणि डायरेक्ट आता नाश्ता करायचा तिकडे भेटूया. त्यानंतर लगेच नाश्ता करून आपण निघणार आहोत वासोट्याच्या दिशेने. 1.5 तासाची जर्नी खूप मजा येणार आहे. चलो लेट्स गो. तर मित्र आता आपल्या सकाळी जो मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोहे भेटले. आता ब्रेकफास्ट करूया आणि वासोट्याच्या दिशेने प्रवास चालू करायचा आहे. एक 9 वाजलेत. आता एक अर्ध्या तासामध्ये वासोट्याच्या दिशेने प्रवास चालू करूया. आता सध्या ब्रेकफास्ट करूया. बाकीची आपली टीम येते आहे. ब्रेकफास्ट करून जाऊया आपण. मित्रांनो वासोटा किल्ल्यासाठी आपली जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आमच्यासोबत आपली नेहमीचीच टीम आहे सगळी. कसं वाटतं तुम्हाला? आता आपल्या 1.5 तासासाठी प्रवास चालू झालेला आहे. पुढे बॅक साईडला बघू शकतात फक्त आपली स्पेशल बोट आहे. 1 ते 1.5 तासाची जर्नी आहे पूर्ण वासोटा किल्ल्यासाठी. एन्जॉय करूयात आपली जर्नी. चलो लेट्स गो. जे पाठी मला मोठं पात्र दिसत आहे या साईडला पूर्ण ते आहे पूर्ण कोयना बॅकवॉटर जे की कोयना डॅमचं बॅकवॉटर आहे. आता सध्या मार्च महिना चालू आहे त्याच्यामुळे पाणी तरी खूप कमी झालं आहे. आता पाण्याची लेवल ऑलमोस्ट त्या तिथपर्यंत असते. त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही बघू शकता आजूबाजूने पूर्ण सह्याद्रीने वेढलेला असा हा परिसर आणि आपली जर्नी वासोट्याच्या दिशेने आपण जात आहोत. खूप मजा येत आहे. ॲडव्हेंचर आहे. आपली जी बोट आहे ती पूर्ण प्रायव्हेट आहे. बोटचे रेट्स वगैरे काय तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. तिकडे तुम्ही कॉल करू शकता. पूर्ण अथांग असा जलाशय आहे कोयना डॅमचा. ती मजा येते आहे. तुम्ही अनुभवू शकता. नक्की कधी जर टाईम भेटला तर वासोट्याला नक्की व्हिजिट करा. खूप ॲडव्हेंचरस ट्रेक आहे. कधीपासून हा ट्रेक आम्ही विचार करत होतो की यायचं पण काही प्लॅन होत नव्हता. शेवटी प्लॅन झाला आणि आम्ही निघालो वासोट्याच्या दिवशी. किती मजा येत आहे. बॅक साईडला पर्वतांवरती पवनचक्की आहे. सातारा जिल्ह्यातील एक जगप्रसिद्ध ठिकाण असं वासोटा किल्ला आहे. खूप मजा येते. ॲडव्हेंचर असतं. चला पुढे तुम्ही सिनेमॅटिक्स फायनली आपण आतमध्ये एंट्री केली आहे. ह्या साईडला आहे ती चेकपोस्ट आहे
इकडे तुम्हाला तुमच्या बॅगेतलं जे साहित्य असतं ते चेकिंग करावं लागतं. प्लास्टिकच्या बॉटल्स काय डबे वगैरे असतील ते इकडे चेकिंग करून तुम्हाला 500 रुपीज डिपॉझिट करायचे. त्यानंतर बोटिंगची जी एंट्री फी आहे ती 150 रुपये आहे आणि पर पर्सन परत 100 रुपये त्यांना डिपॉझिट भरायला लागतात. ओके, तर अजून काय इन्फॉर्मेशन असेल ते मी पुढे देईल. इकडे तुमचं चेक इन वगैरे करायचं. वॉशरूम्स वगैरे खालीच अवेलेबल आहेत. त्याबरोबर ह्या साईडला तुम्हाला थंड पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. खूप लेट झालं आहे, आता आपण जाऊया ट्रेकला. चलो लेट्स गो. जंगल ट्रेक चालू झालेला आहे आपला. आपल्यासोबत आपली पूर्ण टीम आहे. काय बोलतोय? मित्रांनो मजा येते काय? एक नंबर मजा येते. पूर्ण जंगल ट्रेक चालू झालेला आहे. खूप मजा आहे. ॲडव्हेंचर, थ्रिलिंग पूर्ण एक्सपिरियन्स असणार आहे. बॅक साईडला तुम्ही बघू शकता आपली पूर्ण टीम चालत आहे. जंगल ट्रेक आहे, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही 7 जण आहे जंगलमध्ये आणि आमचा गाईड पण पाठवून येणार आहे. आता खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स येणार आहे, मजा येते. चलो पुढे घनदाट जंगल आहे. चलो 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 लेट्स गो. तर मित्र हो, एक 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आपण येऊन पोचतो या मंदिराजवळ. या मंदिरामध्ये मारुती आणि गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. त्यानंतर असं सिनेमॅटिक पूर्ण जंगलाचा व्ह्यू आहे. पक्ष्यांचा आवाज येत आहे चारही बाजूने. तुम्ही मस्त आनंद घेऊ शकता ट्रेकचा. त्यानंतर पुढे गेल्यावरती ही नदी आहे. आता सध्या मार्च महिना आहे त्याच्यामुळे नदीला काहीच पाणी नाही, पूर्ण कोरडी झाली नदी. आणि जी वासोटा किल्ल्याकडे जो ट्रेक जातो तो आहे त्या पूर्ण घनदाट अशा जंगलातून. तुम्ही पूर्ण फील घेऊ शकता. एक नंबर असा पक्ष्यांचा आवाज येतो आहे. घनदाट जंगल आहे, ॲडव्हेंचरस ट्रेक आहे, खूप मजा येते. चला एक्सप्लोअर करा माझ्यामध्ये या. मित्र हो, फायनली आता आपण पोचलेलो आहे किल्ल्याच्या वरच्या भागावरती. फक्त 5 मिनटाचा ट्रेक बाकी आहे हार्डली. ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे. बॅक साईडला तुम्ही दिसत असाल ते आहे कोयन्याचं बॅकवॉटर. तिथे जे बॅकवॉटर संपतं तिकडे आपली बोट पार्क केली आहे. त्याच्या खाली आहे घनदाट पूर्ण जंगल. तिकडे जंगली प्राणी वगैरे सुद्धा आहेत. त्याच्यामुळे ट्रेकला येताना एकटं येऊ नका, ग्रुपनी या. ग्रुपने आलात तर टेन्शनच नाही. आणि बाकी जे दिसतं आहे ती आहे पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग. वेस्टर्न घाट्स याला बोलतात. खूप मजा आहे, ॲडव्हेंचरस ट्रेक आहे. जंगल आहे पूर्ण. फक्त वरती आल्यावरतीच थोडा पठाराचा भाग आहे त्याच्यामुळे इकडे ऊन लागते. बाकी पूर्ण जंगलातून एकदम सावलीतून मस्त ट्रेक करत ऑलमोस्ट 2 तासात ट्रेक कंप्लीट होतो. खूप ॲडव्हेंचरस आहे. नक्की या ट्रेकचा एन्जॉय करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच असेल आम्ही काय मजा केली आहे ती. आता वरती जाऊन बुरुजावरती जाणार, तिकडे काय एक्सप्लोरेशन करणार आणि बॅक टू आपला परत तो जो बॅकवॉटर आहे तिकडे जायचं, तिथून बामनोली गावामध्ये. तर चला निघूयात आपण आपल्या दिशेने ट्रेक करत. चलो आओ मेरे पीछे. फायनली आपण पोचलेलो आहे वासोटा किल्ल्यावरती. बघू शकतात या साईडला आहे हा बघा, हा भगवा ध्वज आणि हा जो बाण लावलेला आहे वासोटा किल्ल्याचा. इकडे आहे वासोटा किल्ला. तर पुढे आल्यावरती इकडे आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतं. एकी गडावरचं जुनं मंदिर आहे. त्यानंतर ह्या बॅक साईडला आहे तो आहे राजवाडा. आता सध्या पडलेल्या अवस्थेत आहे. पूर्ण स्ट्रक्चर त्याचं ऑलमोस्ट संपुष्टात आलं आहे. आणि थोडं पुढे आल्यावरती या साईडला तुम्हाला दिसेल, तिथून जाऊया आपण. या साईडला दिसेल ते आहे पाण्याचं तळ. आता उन्हाळा ऑलमोस्ट आला आहे त्यामुळे पाणी ऑलमोस्ट कमी झालं आहे.
काहीच नाही आहे पाणी, नाही तर हे तळं भरलेलं असतं. त्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी या तळ्याचा वापर केला जायचा. जे काही घोडे वगैरे असतील त्यांच्यासाठी किंवा जे की आपली माणसं असतील त्यांच्यासाठी ह्याचा हा सोर्स होता पाण्याचा. आणि त्या साईडला आता आपण पुढे जाऊयात. इकडे मंदिरसुद्धा आहे, ते एक्सप्लोर करूयात. या माझ्या मागे चला. तर मित्र हो, फायनली आपण आलेलो आहे वासोटा किल्ल्याचा जो बुरुज आहे जिथे हा भगवा ध्वज फडकत आहे त्या ठिकाणी. इथून तुम्हाला चारही साईडनी जबरदस्त असा नजारा दिसेल. पुढे या बॅक साईडला तुम्ही बघू शकतात की हा जो पूर्ण पट्टा आहे तो आहे कोकणकडा बोलतात त्याला, कारण ह्या साईडला पूर्ण रत्नागिरी रायगड जिल्हा आहे, कोल्हापूर वगैरे ह्या साईडला. तो जो बॅक साईडला दिसतोय तो आहे महाबळेश्वराचा डोंगर. तिकडे महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता सातारा जिल्ह्यातील जी गावं आहेत ती ह्या साईडला आहेत. आणि बॅक साईडला मगाशी दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला तो बॅक वॉटर दिसत असेल. तिथूनच आपण आलो आहे. खाली जिथून आपण ट्रेक करतो तेव्हा तुम्हाला बॅक वॉटर दिसला. तिकडे जी पर्वतरांग दिसते तो पूर्ण आहे पश्चिम महाराष्ट्र, सातारा जिल्हा. ह्या साईडला देखील जी दिसत आहे ती पूर्ण सातारा जिल्ह्याची रेंज आहे. आणि खाली दिसत आहे ते घनदाट जंगल आहे. तर अशा प्रकारे आपला किल्ल्याचा जो ट्रेक आहे फायनली कंप्लीट झालेला आहे. आणि हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला यायचं असेल मी सगळे कॉन्टॅक्ट्स नंबर्स वगैरे जे काय आहे ते खाली डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना भेट देऊन आपल्या चॅनलचं नाव सांगून तुम्हाला डिस्काउंट देखील भेटेल. मोठा ग्रुप असेल तर जरूर डिस्काउंट भेटेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की खाली सांगा. कारण आता तर तुम्ही येताना ट्रेक सगळा बघितला आहे. तर खाली उतरताना आम्ही फटाफट उतरणार आहे, कारण आता दुपारचे 2 वाजलेत. ऑलमोस्ट 3 ते 3:30पर्यंत आम्हाला खाली पोचायचं आहे. 2 ते 2.5 तासाचा रस्ता, कारण हे पूर्ण जे घनदाट जंगल आहे ते पार करून आम्हाला परत जायचं आहे. आणि तिथून परत 1 ते 1.5 तासाची बोट राईड आहे, जे आम्हाला सातारा जिल्ह्यातील बामणोली या गावात जायचं आहे. बेस कॅम्प जिथे आम्ही रात्री केलेला तिकडे. त्यामुळे आता उतरताना तो व्हिडिओ काय एवढं हे नाही. डायरेक्ट आता आपण भेटूया बामणोली गावामध्ये. चलो लेट्स गो. मित्रांनो, वासोटा किल्ल्याचा ट्रेक संपलेला आहे फायनली. आता आम्ही तिथे कॅम्प साईडला होतो, सरपंचवाडा तिथे आलेलो आहे. आणि आपल्यासोबत रात्री कॅम्पिंगला हे आपले 2 मित्र होते, त्यांनीच आपली देखरेख केली टेंटच्या बाहेर. आणि आता आपण चाललो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे की आहे पाचगणी आणि महाबळेश्वर. पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये उद्या आम्ही मॅप्रो गार्डन सगळे एक्सप्लोर करणार आहे, जेवढे पॉईंट्स कवर करता येईल. त्यानंतर आम्ही जाणार आहे सातारा जिल्ह्यातील फेमस असलेल्या वाई या ठिकाणी. वाईमध्ये आपण वेगवेगळ्या प्लेसेस कवर करणार आहोत. तुम्हाला पार्ट 3मध्ये बघायला येईल. ते आता रिव्हील करत नाही, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर डायरेक्ट आता आपण भेटूया पार्ट 3मध्ये. पार्ट 2 आपण इथे संपवत आहोत. एक्सपिरियन्स कसा वाटला हे नक्की सांगा. आणि यायचं असेल तर या हॉटेलला नक्की रेकमेंड करतो मी, कारण आम्ही स्वतः इकडची फॅसिलिटी वगैरे बघितलं आहे. जेवण वगैरे सगळं मस्त होतं. आमची जी खातिरदारी बोलतात ती 1 नंबर केलेली. आणि शक्यतो त्या दादाला कॉन्टॅक्ट करा, कारण जे काही आहे ते सगळं तो ॲडजस्ट करून देईल. आपल्या चॅनलचं नाव सांगा. ओके, तो डायरेक्ट अभी मिलते हैं पाचगणी. वेटू. चलो बाय बाय, लेट्स गो.